पुणे महानगर पालिका चुनाव को लेकर भारतीय जनता पार्टी ने अपनी रणनीतिक तैयारियां तेज कर दी है। पार्टी के पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे ने स्पष्ट किया है कि आगामी महानगर पालिका चुनाव में भाजपा की प्राथमिकता 105 सीटें जीतना है। इसी लक्ष्य के साथ पार्टी कार्यकर्ता और पदाधिकारी अब युद्ध स्तर पर तैयारियों में जुटे हुए हैं। पुण्यामध्ये मुक्कामी होते, त्यामुळे आज काही आम्ही प्रमुख मंडळी आपले शहराचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, असं आम्ही 3-4 जण आज देवेंद्रजींना भेटलो। थोडं महानगरपालिका निवडणुका म्हणून पार्टीने जोरात तयारी केली पाहिजे, व्यूहरचना आखली पाहिजे। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर पुणे महानगरपालिकेमध्ये बसला पाहिजे, या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी आम्हाला दिल्या। एकत्रित की सोबत मला असं वाटतं की आम्ही 105 नगरसेवक आता आहोत। या 105 जागा निवडून येणं ही आमची प्राथमिक तयारी आहे आणि याच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो प्रदेश स्तरावरती सर्व वरिष्ठ नेते घेतील। पण आता आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे ज्या ज्या भागात नगरसेवक आहेत त्या जागा पुन्हा निवडून येण्याच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहोत। नगरसेवक आहे म्हणताय तुम्ही, काही थोड्या मतांनी देखील पडलेले असतील किंवा आणखी इच्छुक असतील, तर भारतीय जनता पार्टी किती जागा लढवणार? नाही, यातला फॉर्म्युला हा प्रदेश स्तरावरती ठरेल, परंतु आता आपण म्हणताय ते खरे की काही नगरसेवक आमचे अगदी कमी अधिक फरकाने पडलेले आहेत। त्याही जागांवरती आम्ही कशी तयारी करता येईल, मतांचं गणित कशी जुळवाजुळव करता येईल याची रचना करत आहोत। परंतु जे नगरसेवक मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्या सर्व जागा पुन्हा निवडून येतील या दृष्टीने आम्ही तयारी ठेवली तुम्ही सोबळाची? स्वबळावरती आणि युतीत हा निर्णय हा प्रदेश स्तरावरती होणार आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी पुणे शहर म्हणून तयारीला लागलेलो आहोत। नाही, असं काही कानमंत्र बैठक असं नाही, इन्फॉर्मल भेट होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या। मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे। नाही, आत्ताची भेट ही त्यांचा आज पुण्यातला मुक्काम असल्यामुळं आणि मी अध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा स्वीकारल्यानंतर त्यांनी मला शुभेच्छा द्यायच्या होत्या। काल मी मुंबईत होतो, त्यामुळे आज देवेंद्रजींच्या भेटीला आलो होतो। नाही, निश्चित खाली चर्चा करूनच प्रदेश स्तरावरती ती चर्चा काय होती ती आम्ही पाठवू आणि प्रदेश या विषयातला अंतिम निर्णय करेल। मुंबईत संघटनात्मक आता तिरंगा रॅली करायचं ठरलंय। पुण्यात आम्ही रविवारी दुपारी 4 वाजता डेक्कनच्या परिसरामध्ये म्हणजे फर्ग्युसन रस्त्यावरती मोठी एक तिरंगा यात्रा करतोय। सर्व संघटना संस्था एकत्र यावेत, नॉन पॉलिटिकल कार्यक्रम असणार आहे। पुण्यातली गणपती मंडळ आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, सर्व राजकीय पक्ष आहेत, काही शिक्षण संस्था आहेत, अशा सगळ्यांनी एकत्र येऊन आत्ता जे भारत पाकिस्तान विषयामध्ये भारताने जे शौर्य दाखवलं भारतीय जवानांनी, त्यांना एक पाठबळ देण्यासाठी किंवा पुणेकरांचा एक प्रतिसाद म्हणून आपण ही तिरंगा यात्रा करतो। भाजपची ताकद पुण्यात मोठी आहे, भविष्यात जर महायुती म्हणून एकत्र झाला नाही तर स्वबळावर लढायची तयारी तुमची झाली का? आम्ही आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे जे नगरसेवक मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आले त्या सर्व जागांवरती आता आम्ही आमचे उमेदवार ठरतील, आम्ही निवडून कसे आणायचे याची व्यूहरचना ठरेल। 105 नगरसेवक आहेच आहेत ना आत्ताकडं। 3 वर्ष निवडणुका नसल्यामुळं हे सगळं थांबलं होतं, परंतु आता कोर्टाने निर्णय दिला, आम्ही तयारीला लागलोय, पक्षाने आम्हाला आदेश दिलेला आहे। मी एक कार्यकर्ताच आहे, माझं जे मत आहे तेच कार्यकर्त्यांचं मत आहे, आम्ही तयारीला लागलेलो आहोत। तुमचं काय? आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं राज्यस्तरीयवरती तो निर्णय होईल, पण आमचे जे नगरसेवक आहेत 105 ते आम्ही लढणारच आहोत स्वबळा आणि अशात कुठं आम्हाला वादत न पडता महापौर महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं होणार ह्यासाठीच आमचा हा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे आम्ही त्यावेळेची स्ट्रॅटेजी असणार आहे, पण आता 105 आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी राज्याची आहे त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत। अध्यक्ष 105 म्हणताय, मात्र राज्यात मित्र पक्षाची सत्ता आहे, रोज सगळे नेते एकत्र बसतायत, तुम्ही पुण्यात असं काही मित्र पक्षासोबत लढायचा विचारही करत नाही? एकत्र बसणार आहे तुम्ही मित्र पक्ष? 105 प्रतिक्रियातून येते, बाकी नगरसेवकांना तुम्ही घेणार नाहीत का? मग महायुती म्हणून नाही, आम्ही जे बरोबर येतील त्यांना घ्यावं हीच हे आमचं धोरण आहे। परंतु आता आमच्याकडे जे कार्यकर्ते मागच्या पंचवार्षिकला नगरसेवक म्हणून निवडून आले, जे त्या प्रभागामध्ये ज्यांनी 5 वर्ष चांगलं काम केलंय, असे हे सगळे नगरसेवक ज्यांनी विधानसभेत लोकसभेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला,
त्यामुळे स्वाभाविक या सगळ्यांना पुन्हा एकदा निवडून आणणं या जागांवरती ही आमची भूमिका आहे. आम्ही प्रदेश स्तरावरती याची चर्चा करू.